अंतर्मनाचा वेध घेणारे न्यूज चॅनल स्टार सिटी वन। राज्यातील आणि देशातील राजकीय घडामोडी पाहण्यासाठी आणि इतरही बातम्या पाहण्यासाठी सबस्क्राइब करा स्टार सिटी वन। तरी मी सामंत साहेब तुम्हाला आज या व्यासपीठावरून सांगतो, ते जे विरोधक माझ्यावर टीका करतायत, तुम्हाला 25 वर्ष वाट बघावी लागेल। मला इकडे परत पराभूत करण्यासाठी 25 वर्ष तुम्हाला वाट बघावी लागेल। तुम्हाला मी लोकप्रतिनिधी व्हायला देणार नाही। या जिल्ह्यातून तरी होणार नाही, कुठून तरी आयात करून काय जर आणलं तर मला माहित नाही, पण या जिल्ह्यातून निवडून याल अशी परिस्थितीच आम्ही ठेवणार नाही। एवढंही विरोधकांनी लक्षात ठेवावं। असेच झालेलो नाही, कोणी आम्हाला खुर्ची खेचून दिलेली नाही। कष्टाने आलेलो आहे, मेहनतीने आलेलो आहे, स्वतःला बदलून आलेलो आहे। खस्ता खाल्लेले आहेत, लोकांसाठी खस्ता खाल्लेले आहेत। कोणी सांगितलं स्वभाव बदलला, कोणी सांगितलं स्वतःला बदल, तेही बदलला। कशासाठी? माझ्या सिंधुदुर्गासाठी। सामंत साहेब, या सिंधुदुर्गाने आमच्या राणे कुटुंबाला जे दिवस दाखवले, करायचं तर त्यांच्यासाठी करायचं, आणि जोपर्यंत जीवा जीव आहे करणार तर सिंधुदुर्गासाठीच करणार, इतर कोणासाठीही नाही। कारण का 10 वर्षानंतर कुठला माजी खासदार 10 वर्षानंतर कुठे आहे महाराष्ट्रामध्ये शोधून सापडणार नाही, पण ह्या निलेश राणेला 10 वर्षाच्या वनवासानंतर जर कोणी जिवंत केला असेल तर तो माझ्या सिंधुदुर्ग जिल्ह्याने केला। आणि मग काही लोक म्हणतात निलेश राणे आता दुसऱ्या पक्षात जाणार। आयुष्यात कधी जाणार नाही, आयुष्यात कधी जाणार नाही। ज्या शिंदे साहेबांनी ह्या कपाळाला गुलाल लावला, 10 वर्षाच्या ह्या कपाळाला गुलाल लागला नव्हता, ते शिंदे साहेबांनी लावला। हा